दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीमध्येच खरी लढत होती, तरी एक पक्ष चर्चेत होता, तो म्हणजे काँग्रेस। इंडिया आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं दिल्लीत आप विरोधात निवडणूक लढवली। या तिरंगी लढतीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही। पराभवाची परंपरा खंडित करण्यात काँग्रेसला यावेळीही यश आलं नाही। काँग्रेसला दिल्लीकरांनी का नाकारलं, काँग्रेसचं नेमकं चुकलं तरी कुठे, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। 2015 शून्य जागा, 2020 शून्य जागा, 2025 शून्य जागा। दिल्ली विधानसभा निवडणुकीतला हा आहे काँग्रेसचा सातत्यपूर्ण परफॉर्मन्स। 1998 पासून 2013 पर्यंत सलग 3 वेळा दिल्लीची सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला त्यानंतरच्या 3 निवडणुकांमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही। लोकसभा निवडणुकीला इंडिया आघाडीच्या छत्राखाली एकत्रितपणे सामोरे जाणाऱ्या काँग्रेस आणि आपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा मोठा फटका आपला बसल्याचं दिसलं। दिल्लीत साधारण 10 जागांवर काँग्रेस उमेदवारांना घेतलेल्या मतांमुळे आपच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। विशेषतः आपचे 2 बडे चेहरे पराभूत होण्यामागेही काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय कारणीभूत ठरल्याचं दिसलं। नवी दिल्ली मतदारसंघ, आपच्या अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव झाला। इथे काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4568 मतं मिळाली। जंगपुरा मतदारसंघ, मनीष सिसोदिया यांचा 675 मतांनी पराभव झाला। इथे काँग्रेसच्या फरहाद सुरी यांना 7350 मतं मिळाली। दिल्लीच्या राजकारणात आम आदमी पक्षाचा प्रवेश हाच मुळात काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून झाला होता। मात्र गेल्या 10 वर्षात राजकीय प्रवाह बदलत आप आणि काँग्रेस हे एका आघाडीचा भाग बनले। त्याच वेळी आपनं दिल्लीच्या राजकारणातली काँग्रेसची जागाही व्यापली। त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात आम आदमी पक्षाचा प्रभाव कमी होणं ही जितकी भाजपची गरज होती, तितकीच ती काँग्रेसचीही गरज असल्याची चर्चा होती। 2013 मध्ये भाजपनं स्वतः सरकार स्थापन करण्याचा दावा प्रयत्न न करता त्यांनी आपला काँग्रेस बरोबर जायला भाग पाडलं। आणि माझ्या मते आपच्या बद्दल एका वर्गाला जे प्रेम वाटत होतं त्याची होटीची सुरुवात तिथून झाली की ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये तुम्ही एवढं रणकंदन करून पक्ष काढून तुम्ही सत्तेवर आलात, त्याच काँग्रेस बरोबर ज्या काँग्रेसला तुम्ही भ्रष्टाचाराचं सगळी दूषणं दिली होती आम आदमी पक्षानं, त्याच काँग्रेस बरोबर तुम्ही सरकार स्थापायचा, सत्ता स्थापायचा, त्यांच्या गळ्यात गळे घालायचा प्रयत्न करता, तर हे तुम्ही सत्तेसाठी काहीही करू शकता असं चित्र निर्माण करण्यामध्ये किंवा चित्र निर्माण काय तशीच ते वास्तवच होतं, ते भाजपनं केलं। दिल्लीतली सत्ता गमावल्यानंतर सातत्यानं घसरणाऱ्या मतांचा टक्का वाढवण्यात मात्र यंदा काँग्रेसला काहीसं यश आल्याचं चित्र आहे। 2015 मध्ये काँग्रेसला 9.7% मतं मिळाली होती। 2020 मध्ये हा टक्का घसरून 4.26 वर आला होता। 2025 मध्ये हा टक्का वाढून 6.25 वर पोहोचलाय। गेल्या 2 निवडणुकांमध्ये एकही जागा न जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदा सर्वच्या सर्व 70 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय देखील धक्कादायक आणि अनपेक्षित मानला जात होता। हा निर्णयच आपसाठी घातक ठरल्याचं निकालातून समोर आलं। मतांच्या टक्केवारीत झालेल्या वाढी व्यतिरिक्त इतर सर्व पातळ्यांवरती राहुल गांधींचं नेतृत्व पुन्हा एकदा दिल्लीकरांनी नाकारल्याचंही स्पष्ट झालंय। शून्यावर बाद होण्याची हायट्रिक करणारी काँग्रेस आपच्या विजयाचा वारू रोखण्यातच समाधान मानणार की आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार, यावर पक्षाचं भविष्यातलं चित्र अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तेव्हा आता या पराभवानंतर काँग्रेसकडनं काय मंथन केलं जात आहे, कशा पद्धतीनं आता काँग्रेस या सगळ्याची कारण मीमांसा सांगतंय, ते पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।